सगळ्यांनी आत्र्यांविषयी बोललेले आहात, बोलायला हवंच होतं, पण हा जो स्तुत्य उपक्रम तुम्ही सुरू केलाय दुसरा वाचन कट्टा सगळ्यांच्या नावाने सुरू करून तो अतिशय कौतुकास्पद आहे. आमच्या वाचन कट्ट्याच्या अनुभवावरून मी सांगते की आजकाल जे आपल्या पिढीवर किंवा आपल्या पुढच्या पिढीवर जे माध्यमांचं गारुड आहे, हातात मोबाईल असणं, टीव्ही पुढं बसणं, ही सिरियल झाली की ती सिरियल पाहूया सासूने काय केलं वगैरे वगैरे, ह्याच्यातून बाहेर आपणही यायला हवंय, मुलांनाही आणायला हवंय. त्यासाठी वाचन कट्टे गरजेचे. म्हणजे ह्या देशपांडेबाई, मेत्रेबाई आहेत, कुरकुडेबाई आहेत, हे सगळे आपल्याला मार्गदर्शन करणारे. देशपांडेबाई तर म्हणजे अतुल्य असं त्यांच्याकडं सगळं भांडार आहे की ज्याचा खरोखरी आम्हाला खूप फायदा होतो. म्हणजे एखाद्या धबधब्याखाली आपण जर उभं राहिलो नुसतं लाभ तरी 2 थेंब तरी आपल्या अंगावर पडतात. त्या प्रकाराने खरंच अगदी उपकृत होतो आम्ही दर बुधवारी. खूप नवीन नवीन आयडिया आणि कोडी सांगणं वगैरे, कसा वाचन कट्टा असावा हे त्यांच्याकडनं आम्हाला बरंच चांगलं करायला ऐकायला वगैरे मिळतं. तर हा खरोखरी तुम्ही अतिशय चांगला निर्णय घेतलाय आणि हा वाचन कट्टा सुरू केलाय. त्यासाठी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून